हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर MST CET व्हिडिओ. आणि फायनली आपण ज्या गोष्टीसाठी वाट पाहत होतो, आपण एवढी मेहनत केली होती, ते होतं कॉलेज अलॉटमेंट. आणि फायनली आत्ता 10 मिनिटापूर्वी कॉलेजनी किंवा MST CETनी त्यांची पूर्ण कॉलेज अलॉटमेंट लिस्ट, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट रिलीज केलेली आहे. आणि जर तुम्हाला ती कशी चेक करायची आहे तर आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि तुम्हाला कोणतं कोणतं कॉलेज लागलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही आता बेटरमेंट करणार का फ्रीज करणार हे पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो लेट्स बिगिन विथ दिस. तुम्ही पाहू शकता तुम्हाला सीईटीच्या पोर्टलवर असं यायचं आहे. सीईटीच्या पोर्टल तुम्हाला असं काही पाहायला भेटेल. यावरती तुम्हाला फक्त इथं सीईटी एक्झामिनेशन पोर्टलवर तुम्ही जाऊन लॉग इन करून तुमचं इन्स्टिट्यूट पाहू शकता. आणि त्यापेक्षा अजून एक ऍडमिशन पोर्टल फॉर AY 2026-2027 यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही विंडो पाहायला भेटेल. यानंतर तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता दिस इज द BE BTech वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन ओपन हा टॅब ओपन होईल. येथे तुम्ही पाहू शकता आपल्याला इकडे लेफ्ट साईडला ऑल इन्फॉर्मेशन पाहायला भेटते. इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट, चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस आणि हे बाकी मेरिट लिस्ट वगैरे हे होईल. तर हे दोन ऑप्शन जे आहेत, हे नवीन ऑप्शन हे आता ऍड झालेले आहेत. तुम्ही तर इन्स्टिट्यूट वाईज जर तुम्हाला अलॉटमेंट लिस्ट पाहिजे असेल तुम्ही पाहू शकता. तुम्हाला इथे एवढे टोटल इथे तुम्ही पाहू शकता 300+ कॉलेजचे तुम्हाला इथे लिस्ट पाहायला भेटते. तर तुम्हाला इथे फक्त काय करायचं, तुम्हाला जे पण कॉलेजचं समज तुम्हाला वाटतं या कॉलेजमध्ये आपलं ऍडमिशन झाले का, तर फक्त कॅप 1ला जाऊन इथे तुम्हाला हे डाउनलोड सिलेक्शन करायचं आहे. आणि त्यानंतर येथे पूर्ण तुम्हाला कोणत्या कास्टनुसार तुम्ही म्हणजे लेडीज कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, SC, OBC, NT, EWS किंवा TFWS, डिफेन्स मधून तुम्हाला कोणती सीट भेटली आहे, कोणत्या ब्रांचमध्ये भेटले हे भेटतं. हे झालं इन्स्टिट्यूट वाईज. परंतु तुम्हाला एक्झॅक्ट तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला फक्त इथं चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्टमध्ये जायचं आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता इथे तुम्हाला एंटर ऍप्लिकेशन ID आणि एंटर डेट ऑफ बर्थ फक्त इथे एंटर करायचं आहे. जी पण ही ऍप्लिकेशन ID असेल, जेव्हा आपण फॉर्म सबमिट केले होते त्याने तुम्हाला एक युनिक ऍप्लिकेशन ID भेटला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं तो जपून ठेवा, हा खूप इम्पॉर्टंट ID आहे. तर तुम्हाला तो इथे पेस्ट करायचा आहे आणि सिम्पली तुमची डेट ऑफ बर्थ अकॉर्डिंग तुमची लिस्ट किंवा आधार कार्डनुसार तुम्हाला टाकून द्यायचं आहे, जे आपण अपलोड केलं आहे CETच्या वेबसाईटवर. आणि फक्त तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला असं काही पॉपअप येईल आणि तुमचं ऑटोमॅटिक तुम्हाला पूर्ण लिस्ट किंवा कॉलेज तुम्हाला कोणता अलॉट झाला आहे, किती नंबरचा अलॉट झालेला आहे, तुमच्या लिस्टमधलं कोणती ब्रांच अलॉट झालेला आहे आणि ते TFWS आहे किंवा तुमची कॅटेगरी तुम्हाला पूर्ण पाहायला भेटेल. आणि एक्झॅक्ट या प्रकारे तुम्ही पाहू शकता हाऊ आणि विच कॉलेज यू अलॉट. आणि यावर्षी मी पाहिलं आता माझ्या 1-2 क्लायंटचे किंवा मुलांचे रिस्पॉन्स आले, तर यावर्षी कट ऑफ थोडे वाढलेले आहेत इन्क्लूड. पण तुमचं पर्सेंटेज सांगायचं तुम्हाला कॉलेज चांगला अलॉट झाला असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्ही पटपट व्हिडिओ पाहून घ्या आणि चेक करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे. दॅट इज फॉर दिस वन. मी इन द नेक्स्ट वन.